नमस्कार भगिनींनो, लाडकी बहीण योजनेचे तुमचे फॉर्म भरलेले आहात का? तुमचे फॉर्म अद्याप भरलेले नाहीत किंवा तुमच्या खात्यावरती पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ त्यांनीच पहा आणि शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की तुमचा फॉर्म हा कसा भरला जाईल आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती जे येणार आहेत 4500 ते कसे येतील हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब बटन प्रेस करा, डिस्क्रिप्शन मधील व्हॉट्सअप चॅनलला जॉइन व्हा। पाहू शकता, सरकारने माझी बहीण लाडकी योजना ही योजना सर्व महिलांसाठी ज्या पात्र आहेत त्यांच्यासाठी काढलेली आहे। पण ज्या महिलांनी जुलै महिन्यात फॉर्म भरलेले आहेत, ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलेले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरलेले आहेत, आता पहा, सप्टेंबर महिन्यात फक्त 6 सप्टेंबरच्या आतमध्ये ज्या भगिनींनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना पैसे यायला सुरुवात आहेच। पण 6 सप्टेंबर नंतर ज्या भगिनींनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत, त्यांना सुद्धा पैसे येत आहेत। पण महिला भगिनींच्या कमेंट भरपूर आलेल्या आहेत की पोर्टलवरती आम्हाला फॉर्म भरता येत नाही। राज्य शासनाने शासन निर्णय सुद्धा काढलेला होता, 6 सप्टेंबर नंतर कोणालाही फॉर्म भरता येणार नाही, फक्त अंगणवाडी सेविका यांनाच अधिकार देण्यात आलेले आहेत। पण बऱ्याचशा भगिनींनी सप्टेंबर 6 नंतर फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे गेल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी त्यांचे फॉर्म स्वीकारले, पण आता त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे युजर नेम आणि पासवर्ड नाही आहेत, तर त्या कशा भरतील? त्यांचं सुद्धा अगदी बरोबर आहे। त्यांनी वरिष्ठांशी संपर्क केला असता त्यांनी त्यांना उत्तर असे सुद्धा दिले की तुम्ही ज्यावेळी पोर्टलवरती फॉर्म भरायला सुरुवात केलेली होती त्यावेळी तुमचा युजर क्रिएट असेल तरच तुम्हाला फॉर्म भरता येतो। जसे की आपण सामान्य महिला म्हणून पोर्टलवरती लॉग इन करता त्यावेळी अंगणवाडी सेविका हा सुद्धा ऑप्शन त्यामध्ये दिलेला होता। त्यावेळी प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविका यांनी आपला युजर क्रिएट करणं गरजेचं होतं। त्यांनी युजरच क्रिएट केला नसेल तर फॉर्म कसे भरतील? हा मात्र खूप मोठा गोंधळ आहेच, कारण प्रत्येक गावातील अजूनही 5 ते 10% महिला शिल्लक असतील किंवा एखाद्या गावात पूर्ण 100% महिलांनी फॉर्म भरले असतील। पण ज्या महिला शिल्लक आहेत त्यांचा फॉर्म कोणी भरायचा? अंगणवाडी सेविकांकडे अधिकार दिलेत, पण त्यांच्याकडे युजर नेम पासवर्ड आहेत का? बऱ्याचशा अंगणवाडी सेविकांकडे युजर नेम पासवर्ड असतील, त्यांनी काम करत आहेत, पण अद्याप ज्या अंगणवाडी सेविका यांनी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं नसेल, युजर नेम पासवर्ड भेटला नसेल, त्या गावातील महिला भगिनी त्या अंगणवाडी सेविकेकडे जात आहेत आणि आमचा हा फॉर्म भरून द्या, तर त्यांना अशी सुद्धा उत्तर भेटत आहेत की आमच्याकडे युजर नेम नाहीत, आम्ही फॉर्म कसा भरायचा? अगदी बरोबर आहे, कारण त्यांच्याकडे युजर नेम पासवर्ड नसतील तर ते फॉर्मच कसे भरतील? तर सरकारला एक विनंती किंवा अंगणवाडी सेविकांना सुद्धा हा विनंती की आपल्याकडे युजर नेम पासवर्ड नसतील तर आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधा आणि त्यांना विचारा की ज्या वेळेला पोर्टलवरती लॉग इन करायचं होतं ते आमच्याकडून राहून गेलेलं आहे आणि आता सध्या आम्हाला शासन निर्णयानुसार अधिकार दिलेले आहेत, पण महिला भगिनींचे फॉर्म आम्हाला भरता येत नाहीत कारण युजर नेम पासवर्ड नसल्या कारणाने। जर आपण युजर नेम पासवर्ड जर दिलात तर आम्ही त्या भगिनींचे फॉर्म भरू शकता। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे विनंती करा। वरिष्ठ कार्यालय तुम्हाला युजर नेम पासवर्ड क्रिएट करून देतील का हे तुम्हाला पाहावं लागेल। आता ते वरिष्ठ कार्यालयातील जे काही तालुकास्तरीय तुमची बाल विकास प्रकल्प अधिकारी असतील त्यांनी तुम्हाला युजर नेम पासवर्ड क्रिएट करून द्यावा लागेल किंवा त्यांनी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून या अंगणवाडी सेविकेंचे युजर नेम पासवर्ड क्रिएट करून द्यावे लागतील, कारण शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना अधिकार दिलेले आहेत। तर पहा, यामधून एकच विनंती की पहा, या ज्या शिल्लक राहिलेल्या भगिनी आहेत त्यांचे फॉर्म भरून झालेच पाहिजेत, कारण त्यांच्यावरती अन्याय नाही झाला पाहिजेत, कारण त्यांना सुद्धा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्याचे पैसे भेटलेच पाहिजेत। आता या भगिनींचे फॉर्म
का भरायचे राहिलेले होते याचं सुद्धा कारण असू शकतं, कारण त्यांचं आधारची बँक लिंक नव्हतं असेल किंवा त्यांच्या आधार कार्डवरती नाव चुकीच्या पद्धतीने नोंद असेल किंवा कारण त्यांचं बँक अकाउंट सुद्धा काढलेलं नसेल, असे अनेक प्रॉब्लेम त्या भगिनींचे असू शकतात किंवा जे काही 15 वर्षापूर्वीचे कागदपत्र होते ते त्यांना भेटायला वेळ लागला असेल, अशा कारणाने त्यांना फॉर्म हे जुलै ऑगस्ट मध्ये भरता आले नसतील, तर सप्टेंबर मध्ये भरण्यास गेल्यानंतर त्यांना हा ऑप्शनच नसल्यामुळे अंगणवाडी सेविका हाच पर्याय आहे। तर पहा, ज्या ज्या भगिनींचे फॉर्म राहिलेले आहेत त्यांनी ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून अंगणवाडी सेविकेकडे जमा करा आणि त्यांना विनंती करा की आमचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी प्रयत्न करा। अशा पद्धतीने हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। अंगणवाडी सेविका सुद्धा हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना सुद्धा विनंती, तुमचा जर अकाउंट क्रिएट नसेल तर तुम्ही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून लवकरात लवकर तुमचा युजर नेम पासवर्ड मागून घ्या आणि त्या पद्धतीने ज्या शिल्लक महिला भगिनी राहिलेल्या आहेत त्यांचे फॉर्म भरून द्या। 25 सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यावरती पैसे सोडण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे येत आहेत त्यांना अभिनंदन। ज्या महिलांच्या खात्यावरती अद्याप पैसे येत नाही आहेत, जर त्यांचं आधारशी कोणतीच बँक लिंक नसेल तर त्यांना पैसे येणार नाहीत। आधारची कोणती बँक लिंक आहे हे कसं चेक करायचं इथे व्हिडिओ येऊन जाईल, तो व्हिडिओ पहा। त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आधारची कोणती बँक लिंक आहे त्या खात्यावरती तुमचे पैसे पाहायला भेटतील। त्याचबरोबर पहा, ज्या भगिनींचे फॉर्म अप्रूव्हल नसतील, रिजेक्ट असतील, त्यांना सुद्धा पैसे येणार नाहीत। जर तुमचा रिसबमिट फॉर्म आला असेल तर तो सबमिट करून घ्या। अशा पद्धतीने हा खूप महत्त्वाचा हेल्पफुल व्हिडिओ होता, कारण ज्या भगिनींचे अद्याप फॉर्म भरले गेलेले नाहीत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे जमा होतील आणि त्यांना फॉर्म भरायला मदत होईल। धन्यवाद।